एक नाद फक्त बैलगाडा शर्यत. आणि या युद्धात मी तुझं कवच बनून राहीन आणि वेळ आली ना तर मी माझ्या वडिलांच्या पण विरोधात उभी राहीन फक्त तुझ्यासाठी. आमरे बातमी कळाली का? तुझा मित्र आज अख्ख्या गावासमोर चोर ठरला. तुझ्यामुळे अख्ख्या गावानं छी थू केली ग त्याच्या. तुझ्यामुळं असं जर त्याला वाटलं सगळं कुणाला न कळत होईल ग, पण शेवटी गावला तुझ्यामुळं. तू जर अशीच त्याला मदत करत राहिलीस ना तर एक दिवस संपल ग बिचारा. संपल पेक्षा संपवला जाईल. आता ठरव त्याला किती मदत करायची आणि किती नाही ती. येतो बाबा. तो अभ्या कशासाठी आलीस तू इथं? जा तू. तुझ्या फादरनं बघितलं ना लय मोठी अडचण होईल. नाही अभ्या, आपली चैन गेली तरी चालेल पण आपली चिंता नाही गेली पाहिजे. हे बघ, ठीक आहे, मी 4 दिवसात काही करून मी पैसे मॅनेज करते. मी माझे शहरातले मित्र आहेत ना त्यांच्याकडून पण शिफ्ट घेतलाय. मला फक्त थोडासा वेळ द्या अभ्या. आणि हो, आपण ते गुरांचा चारा आहे ना तो पण दुसऱ्या गावातून जाऊन आणू. हो ना, आपण चारा आणू. आमरे का पण कशासाठी करते? काय नात आहे आपलं? मैत्रीच अबे. अरे आपली लहानपणापासूनची मैत्री आणि तू असं बोलतोयस. आणि हे बघ, मी तुझी साथ देते कारण का तू अन्यायासमोर उभा राहतोस. आणि अबे तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे, आपण ही शर्यत दोघांनी मिळून जिंकायची आणि लढायची सुद्धा आहे. आपल्याला नाही, मला जिंकायचे. तुझ्या पाया पडतो, तू जा इथून. मी तुझ्या पाया पडतो, नको करू मदत, तू जा इथून. मी तुझी मदत करणार आहे. अमरे, तू मदतीचा हात दिला. आता बघ, मी आगीचा करतो. आबे तर जाईलच आणि त्याची बैल सुद्धा उठतात का बघ आता. चल रे वाट्या.
आता बघ मजा. काका काका तुम्ही आहे का काका राख झाली स्वप्न सारी काळोख हा दाटला जळला देह जळली काया आधार नाही उरला सोन्यासारख्या स्वप्नाचा घास कुणी चोरला राख आता फक्त हाती डोळ्यातलं पाणी पुसतोय उघड्या पडल्या भिंती आता काळजाला मी कसतोय मुक्या जीवांचा घास कुणी आगीमध्ये जाळला माणसामधल्या सैतानानं सूड कसला काढला काका काय झालंय देवानं सगळं उद्ध्वस्त केलं बैलाला वाचवलं खरं पण त्याला खायला काय घालायचं आणि प्यायला बी पाणी नाही सगळा गोटा जळून खाक झाला काय केलं देवाने किती मोठं संकट ओढून आणले आपल्या देवाने नाही केला बाह्य माणसाच्या रूपात आलेल्या सैतानानं केलंय म्हणजे अरे बाब्यानं तुझा काना मोडण्यासाठी केलंय सगळं त्या सरपंचाच्या सांगण्यावरनं अरे तू मैदानात उतरू नये म्हणून ही सगळी कारस्थानं केलं त्यांनी अरे ही सगळी नीच लावडायची आहे ती बाब्याने केलं होय सगळं सोडणार नाही त्या बाब्याला त्याला त्याच्या आयुष्यात उठवून टाक नाही 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 आब्या हे बघ तू रागाच्या भरात काही निर्णय घेऊ नकोस त्यांचं कारस्थान आहे मोठं अरे तू रागाच्या भरात काहीतरी तू येडं वाकडं करावं आणि तुला पोलीस घेऊन जात्याल ही त्यांच्या डोक्यात आहे त्यांच्या डोक्यात एकच आहे की तुला मैदानात उतरून द्यायचा नाही हे बघ बाळा तू काही करू नकोस आब्या घुसते ना तुझ्या डोक्यात ऐक माझं काय करू नको तर शांत डोक्याने विचार कर तुला ते सरपंचाची जिरवायचे ना तर तू मैदानात उतर आणि मैदान जिंकून दाखव आणि आब्या मैदान जिंकून बापाचं जपान पूर्ण कर कळलं का रे मैदान तू जिंकणार आहेस होय काका मीच मैदान मारणार आब्या तूच मैदान मारणार आणि सरपंचाची पण मारणार अरे 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 उचल की बघ काय नाही अरे अरे कसं करतोस रे बाब्या काठी दे माझी बाब्या माझी काठी दे घे की बाब्या काठी दे माझी धर की धर की बाब्या गप्प बन माझी काठी दे अरे धर बघ बाब्या मला जाऊ देत माझी काठी दे माझा रस्ता सोड बाब्या काठी दे गपचूप अरे तू लंगड्यात चाललायस पण इकडे हा मला मारायला चालला असेल अरे गोटा जळला जनावर जळली बिचारा काय करणार आता मी काय म्हणतोय बैल आता
कसायला विकायची तयारी करा हा कशाला उगाच औषधांवरील खर्च करताय हे बघ बाब्या, अरे औषध लावून जखमा बऱ्या होत्यात, पण तुझ्यासारख्या माणसाच्या मनाला लागलेली कीड कधी बरी होणार नाही. अरे नीट माणसा तूच आग लावलीस ना. माझा रस्ता सोड बाब्या, काठी दे माझी. हे बघ काय बोलाय बघ. हे लांगड्या, अरे नशीब समज, तुला मामानं अजून जिता सोडलाय. मापात राहायचा नाहीतर कुठं कुठं मलम लावीन ना कळणार नाही. आणि आब्याला सांग, शर्यतीत करायचं नाही, कारण यावेळेस तुरळा उडणार फक्त माझ्याच गाडीचा. हड. थांब बाब्या, ज्या दिवशी मैदानात बैलगाडीचा शिट्टा वाजल ना, त्या दिवशी तुझ्या गाडीचा धुळा नाही दिसणार, माझ्या आब्याच्या बैलगाडीचा धुळा दिसेल. लक्षात ठेव. चल रे गोट्या. अमरे, त्या अपंग माणसावर कुणी हात उचलला? कोण अपंग? अरे तो आभ्याचा काका. ऐक ना, त्याने रस्त्यात मला शिवीगाळ केली, मग मी काय शांत बसणार आहे का? आभ्याचा गोठा कुणी जाळला? काय? हब्याचा गोठा जाळला? अरे किती चांगलं पोरग होत, कसे संकट येतात त्याच्या अंगावर, कोण त्याच्या जीवा उठले, ते वाईट होते त्यासोबत. काय बंद कर तुझी ही नाटकं, आणि मी तुला अजूनही नीट विचारते, आभ्याचा गोठा कुणी जाळला? हा? बंद कर तुझी ही नाटकं. नाटी वाटत ही माझी तुला नाटी? मी तुला शेवटचं विचारते, आभ्याचा गोठा कुणी जाळला? जाळला त्याच्या कर्मानं. बोल, आधी काय कमी पापा केलीत का त्यानं? आणि अमरे, तुझी ही जीभ लई त्या आब्याची बाजू घ्यायला लागली, वय ग? मी कोणाची बाजू घेते ना हे तुला शर्यतीच्या दिवशी कळू, आणि तू आहे ना लायकीत राहा. अमरे, भविष्यात होणारा नवरा आहे मी तुझा. वाट बघ. मग आम्हालाही विश्वासात घ्यायला लागते. Free audio post-production by alphonic.com.